राम राम रामकृष्ण हरी. कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत. हो व्यवस्थित आहे. ये इकडे, ये इकडं, इकडे माझ्याकडे. तू कशी आहे? हे व्यवस्थित आहे, मी ठीक आहे. इथं आल्यापासून मला खूप छान वाटायला लागलं, मला बरं वाटायला लागलं आणि मला माहितीसुद्धा अशी थोडी थोडी झाली. काय त्याच्यामुळं मला सगळं अच्छा म्हणजे चांगलं वाटतं. काय माहिती झाली माहिती तुला? म्हणजे आश्रमची, ह्या आजींची, यांची, या ताईंची, या सिस्टरांची. कशी आहे सिस्टर? कशी आहे? हो सिस्टर खूप छान आहे, अगदी एकदम एकदम माऊ, म्हणजे एकदम माऊ आहे. माऊ आहे? आणि मी सिरियसली बोलते आणि चेष्टा वगैरे काय करत बर, नाही. बर, माझ्यामध्ये seriously. असं चिस्टिंग वगैरे कुछ नाही आहे. आश्रमात आणलं म्हणून राग आला? नाही असं असं थोड़ा थोड़ा है. राग आहे माझ्यावरती? उधर था राग, अभी इधर इधर नहीं है. अच्छा लग रहा है जब फैमिली मीटर में. अच्छा ये अपनी फैमिली है ना? तो फैमिली से है तो सब क्या है. मैं कौन हूँ आपकी? बहन जैसी सिस्टर हो और क्या है. मैडम जैसी लीडर मैडम हो. मैडम लीडर हूँ सब पे. सब लीडर हो और क्या है. आप खुश रहो. जी हाँ, हम तो खुश है, लेकिन तुम भी खुश हो आणि खुश रहो. इधर से बाहर नहीं जाना है. वो जब तो तक मिलता नहीं तब तक घर हाँ नहीं वो लेने आएंगे मेरे हाँ, को तो जाएंगे. मैं परमेश्वर पक्का भेज दूंगी. परमेश्वर की गाड़ी आ गई तो मेरे को जाना ही पड़ेगा. हाँ हाँ, परमेश्वर की गाड़ी में हाँ, मैं सब कर जाना दूंगी. तो किसी को दूर है, बताए लेकिन बगैर है जाना ना, जरूर है. इधर से किधर नहीं जाना. ठीक ये है? इधर से कहाँ जाऊंगी मैं. ये रसोई और ऊपर घर. हाँ बेडरूम. हाँ, और अपना भजन हाँ वही कीर्तन तो. और रोज मिठाई खाना. हाँ, अच्छे 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 लोग अच्छे आते बात हैं. करते हैं फिर. सब कुछ है यहाँ पे, है ना? हाँ सब कुछ. चला, खूप छान क्या आहे ते. कुछ नहीं है, सब कुछ है. खूप मस्त आहे बघा ती. आणि माहीत नसतं कधी कोण तुम्हाला देवाच्या रूपामध्ये येईल आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. देव कधी साधारण येत नसतो. देव कधी पण अशाच माणसाच्या रूपात येऊन आपल्याला परीक्षा घेऊन आपली जात असतो. पाणी तापवले. लाईट गेली का? नाही, बंद केलंय पाणी तापलेलं. बंद केलं ना. देवा कसलं गरम होतंय मम्मी. म्हणून बंद केलं. हा ना. दूध वतायचे, थोडं दूध वत राणूला. राणू, आजीला सांगितले दूध वतून दे म्हणून. राणूबाईला दूध दे वतून. आता राणूबाई खूप मोठ्या मोठ्या चुका करते, पण काय करावं, राणूबाईला म्हणायचं असं करू नको. 2च पिल्लं राणूनं जगवली माहिती का. काय झालं? काहीतरी सांगते ना, राग येतोय ना. आता एकटीच फिरती बघा ओरडत कधी कधी आठवण आली की पिल्लांची. पूजा वगैरे सगळं राहिलेलं काम आहे. बाहेर काय चाललंय? जुली चपाती घेऊन बसली आहे. हा, खायला घेऊन बसली चपाती. जमेन काळ्या येऊन घेऊन जाईल चपाती म्हणून त्याच्यावर तोंड ठेवून बसली आहे ती ग. रांगोळ घातलेले छानपैकी, मस्त असं सारवले, छान वाटते. होय मावशी. सगळ्यांना साबणं दिले, तेलाच्या बॉटल दिल्या. हा, येतो का चुलीवर स्वयंपाक करा? येतो कुणाला? तुला? हो येतो. येते. होय मावशी. काही त्रास देते का ग वरी तुम्हाला? नाही हा, नाही झोप. आतापर्यंत काय होतं हिला? झोपले झोप. झोपले म्हणजे बाहेर रस्त्यावर कुठलं झोपायला मिळते. ती जसं जसं झोप होईल तसं तसं तिनं अजून चांगली होत चालली. हाय का नाही? हो फ्रेश झाले ना. आता काय काळजी नाही राहिली बघा. आता मस्त म्हणजे उठती बिचारी, सगळं उरकिती बी, येते खाली. चांगले तिला सवय लागली तुमची आता. हो. काय झालं मंगल मावशी, बरी आहे का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एक एक जण लेकरं माझी येलेत बघा खाली आता पळत. साबण तेल मिळालं का? खोबऱ्याचं तेल मिळालं? हा, छान निर्मळ आंघोळ करा. थोड्या थोड्या पाण्याने आंघोळ करा. आज काही 1 वाटी घाला डाळ, थोडासा रस्सा भाजी करू. हा, तुरीची डाळ आता संपत आलेली आहे. ही त्या दिवशी कोणीतरी आणली होती वाटतं. तुरीची डाळ जास्त लागते ना कलावती आपल्याला. आपण त्याच्यामध्ये मुगाची टाकली होती म्हणून. हा, पुरवणी गेली. टाका अजून.
टाक टाक सुरुवातीला धुवा पहिलं, त्याच्यामध्ये काय माती नाही बिती. माती नाही तांदळाचं आहे. हा मग तेच धुवून टाकायचं, धुराळ आहे ना. बघ कलावती. हा आपलं ह्याच्यात रंजना ताई, हा चल डाळ घाल, तू घाल, तुला शिकवते मी डाळ. नाही घालतात नाही घाल. घालू द्या, तुला पण शिकवते की मी. मग आता बघते ना मी कशी घालतात कशी नाही, कसा टेस्ट है तुम्हारा फिर हमारा. कल नहीं खा के देखा के टेस्ट हमारा. वो नहीं बात, इधर कैसा करना है वो देखने का है ना. अलग अलग चॉइस है ना तुम्हारी. हाँ क्या मेरी चॉइस अलग, तुम्हारी चॉइस अलग. भगवान ने बनाया तो क्या है. जर अजून थोडी देऊ का डाळ इकडं. थांब जर अजून. आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला भोपळा टाकायचा कलावती. हो हो तांदूळ आणि डाळ आहे ना नीट करून आहे ना एका डब्यामध्ये भरा आपल्या रोजच्या. होय तांदूळ नीट केले ना मावशी, हो डबा भरून ठेवला. हा डाळच नाहीये, जरा डाळ आता तुरीची डाळ जरा कमी पडलेली. आपल्याकडे ते हे पण आहे ना कलावती, चवळी वगैरे. हा ते संध्याकाळी भिजू घालते चवळी आहे, हा. वाटाणा आहे, वाटाणा आहे. काबुली हरभरा आहे. ते भिजू घाला बरं, रस्सा भाज्या करू आपण. हा संध्याकाळी चवळी भिजवायची ना, काढून ठेवली आता. हा हा चला चला जाऊ का. हो. हा मला गुरकायचे. कसं वाटतंय मावशी, छान वाटते का ग सारवल्यामुळं. काय भारी वाटते माहिती का, लहानपणचे सगळे आठवणी ताज्या होतात. असंच अंगण सडा टाकलेलं, सारवलेलं, दारात रांगोळ. फुलाची झाडं तेवढी नव्हती बाई. कुठं ग. हा 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 इथं ना कळ्या आल्यात, कळ्या किती भारी कळ्या आल्यात मस्त. हा ना फांद्याच्या फांद्या झाल्यात नुसत्या. गौऱ्या थापून टाकल्या, कालच थापल्या गौऱ्या. इथं जरा पाणी टाकत जावा, ओलं करत जावा. तुमचं काय धुतलेलं केलेलं उरलेलं सगळं पाणी इकडे टाकत जावा. हा म्हणजे लुशीला तिकडं बांधता येते उन्हाचं आणून. सदाफुलीला पाणी टाक म्हणले, नारळ तर वाळून गेलं कलावती. हा ह्यालाच पाणी टाकले तू. तुळशीला नारळ तर किती छान उगवलेलं होतं. 2 नारळ वाटोळी झाली देवापुढे उगवलेली, लावता नाही आली कुठंच. कोण बसलं इकडं. हा झालं चलून. हा आंघोळ करा जावा आता. दिलं साबण तेल तिथं ठेवलंय. तेल खोबऱ्याचं घे जा त्यांच्याकडून. हा खोबऱ्याचं तेल, अंगाचं साबण, कपड्याचं साबण. हा काय लुसू पर अंगावर झाप घेतल्या बाय. हा अंगावर झाप घेतल्या राणी. बरी आहे. इकडं मारू. उई बघा लुसूला मारू. उई बघा मारलं मारलं मारलं. रामकृष्ण हरी. नमस्ते राम. आंघोळ केली का. नाही आंघोळ नाही केली. जावा आंघोळ करा. तेल कलावती दे ना. आणि तर त्याला वरती नेलं ना मग जा तिचं तिथं देऊन टाक. हिचं पण देऊन टाक, कोमलचं पण देऊन टाक. आणि कलावती लक्ष ठेवायचं. आपण खाली होय होय मावशी. ए हो तेल घे होय. तिकडं गेली लक्ष ठेवायचं सारखं म्हणजे. हा ना हां लक्ष ठेवायचं. बघ आता गेट नाही आपल्या आश्रमाला, कॅमेरा नाही बसवलेला. मग आपण हाय तेवढं तर सकाळी आलं ना लक्ष राहू द्यायचं आपलं. म्हणून आजी रामकृष्ण हरी. काय म्हणताय बघू. आंघोळ झाली का. पावडर फिवडर लावून आली बाय. हा छान डोकं फिकं विसरून दिलं का तुला. होय मनाजी साबण. नाही मी आलेच कुठं. हा आंघोळीला बसले तर म्हटलं नंतर मॅडम देते, माझं साबण कुठं जातं. सगळे खोबऱ्याचं तेल, साबण, पावडर लावल्यामुळे अजून छान दिसते असतो. ते दिसत बी नाही आरसा नाही काय तिथं आलं. आणि मोठा लटा आरसा कुणी लावलाय तिकडं ते वरती भिंतीला. मला तिथं दिसत नाही ना लांबून. उंच व्हायचं थोडस, टाचावरी करायच्या. हा काय शिरणार कारलं. कारलं लाल झालं. हे लाल कारलं घेऊ नका. जेवढं चांगलं आहे ना हे हा हे असं आहे ना हे एवढं घ्या. हे एवढं चिरा. फक्त मिठात हलवू आपण. हा वाटोळं नको व्हायला. हे जरा लाल झालेलं ना
खरं तर काल करायला पाहिजे होतं बघ कारलं. हे नका घेऊ हां, खरं तर खाली ठेवा. हां पिकतात ना, पिकलेले कशाला घ्यायचे. थोडंसं ही घ्या, हे सगळे ना चिरून ह्याला मीठ लावून ठेवायचं आणि लगेच वापरायचं तेलात. हां आज काय मग घोसावळा, कारलं, सांबर होय. 3-3, 4-4 भाज्या असतात बाबा म्हणून आजी. चला जाऊन येऊ का वरी. काय करते लक्ष्मी आजी, छकुले आजी? ते आंघोळ करून बसले आता खुर्चीवर. हा का, चल जरा जाऊन येते. जाऊ का? पाय बघू सुजलेत का काय ना. बरं आजीला रोज माझी चिंता. कुण्या आजीला? पाय सुजले. कुण्या आजीला? आपली आई. मग आईला वाईट वाटतं ना म्हणा माझ्या. तोंड सुजले म्हणतात. आता तसंच तू आहे ना. खाली वाकून चालती थोडस, नाही, तसंच पण आहे तोंड. तसंच आहे ना. तसंच आहे. तुम्ही लय दिवसाने मला बघतात म्हणून तुम्हाला मी असंच दिसते. तिला काळजी वाटते ना, मध्ये तुला लय बरं वाटलं नाही ना त्याच्यामुळे. आई म्हणते सगळे सुखी राहावं. मी रोज माझ्या माऊलींकडे प्रार्थना करते, माऊली माझ्या जेवढे आजी लोक राहतात माझ्या लेकीपाशी तेवढे सगळे सुखाचे राहावं म्हणून मी रोज देवाला म्हणते जप करताना म्हण. हा व्यवस्थितच राहते. चल वरी जाऊन येऊ का जरा. हा या जाऊ. जाऊन येते. हा आनंदात माघारी घ्या. बरं आनंदात 4च पायऱ्यावरील 4च पायऱ्या खाली काही बसनी नाही जाणार कुठं मी. हा कशी हसते बघितलं का. म्हातारी आजी आंघोळ केली का? लय गोरी दिसायली बाई तू. होय लयच गोरी दिसायला लागली तू. लय गोड दिसायला लागली. मग काय तर गोंडच बाळ दिसायला लागले. असं होईल. मंगलमाशी तू नाही केली आंघोळ? होय कधी करणार तू आंघोळ? दमानी करणार. बर चतुराबाई, चतुराबाईने आंघोळ केली का? टिकली वाकडी झाली चतुराबाई. थांब थांब. हा छान दिसते चतुराबाई, मस्त. सगळी लेकरं ही बारकी आंघोळ करून बसलीत बघा मस्त. अक्का तर काय एक नंबर निर्मळ असते. अक्का सावळी आहे पण अक्का लय स्वच्छ राहते. अक्का वैजंताला आंघोळ घाल थोडीशी. हा कुंभार मावशी पीठ मारते. हा वैजंताला कारण स्वच्छ आंघोळ घालते बघ. वैजंताचं किती घाण आले ते नाकातून ते. हा कळलं. पाणी वत आणि आंघोळ घाल. आणि ताई इथे बघ खाली तिकडं आंघोळ करायला. जरा आणि ताईला पाणी वत बरं. तू वत पाणी. अक्का बस खाली. वैजंता वैजंताला आंघोळ करता येत नाही. वैजंताला काय नाही घाण आलेली कळत नाही. असं नाही करायचं वैजंता. शोध वृद्धाश्रमामध्ये वाढदिवस आहे आणि दोघंही आले पती पत्नी. ते ह्याच्या आधी पण आले होते आपल्या आश्रमामध्ये जेव्हा अंकल आंटी होते त्यावेळेस. आता त्यांना छोटीशी एक बेबी झालेली आहे म्हणजे मुलगी. तर तिचा पहिला वाढदिवस ते आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये करतायत. आणि आता ते आलेत. ती घरी झोपत नाही, आश्रमात आलं की झोपी गेलेली आहे गाडीतच. ते उठतच नाही आहे. ते तिला बळच आता उठून आणा म्हटलं वरती. उठला बुबू, बुबू उठला. कस काय उठलं? कोण विचारते कुठून आले? कुठून आली सोना तू? चिव कुठून आली ग तू? वाडे बोलावून आली. तुझे मम्मी पप्पा तुझ्या आधी पण आलेत. आता तू पहिल्यांदा आली बर्थडेला आमच्याकडं. हा झोपीतून उठवलं. सॉरी बाबा सॉरी, आम्ही तुला झोपीतून उठवलं. सगळ्याकडे बघते. तिचं नाव काय ठेवलंय तिच्या आईला विचारा. पहिलं नाव सांग तिचं काय आहे? प्राश्वी. म्हणजे तिच्या आई पप्पांच्या नावावरून तिचं नाव आहे प्राश्वी. आणि तिचे घरचे स्वामी भक्त आहेत म्हणून काय ठेवलंय तुझं दुसरं नाव? स्वामीज्ञा. तर तुम्ही काय म्हणायचं? स्वामिनी. खूप सारा आशीर्वाद आहे तुला तुझ्या मम्मी पप्पांना. चला आता हॅपी बर्थडे करूया. आणि ताई गाणं म्हणतील या. हॅपी बर्थडे स्वामिनी.
एवढ्या सगळ्या आजी बघून घाबरली ती. ओहो, तिला चारायचं तुम्ही तर ती सगळ्या आजींना केक चारते. खूप आशीर्वाद आहे. ती खूप गुणी बाळ आहे. चला आता जेवण करू आपण. चला, आज स्वामिनींनी जेवण दिलेलं आहे तिच्या आई बाबांनी आज इकडं तिच्या पहिल्या वाढदिवसाचं.